वंदनीय हिंदू स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या पुरस्कृत्या सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि पुऱ्या भारतामध्ये साफसफाई किंवा साफसफाईचा संदेश देणारे गाडगे महाराज सर्वांना नमन करून व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस किंवा माजी आमदार जयप्रकाश भाविस्कर साहेब, जिल्हा अध्यक्ष आमचे ॲडव्होकेट विमल भाऊ देशपांडे, नगर अध्यक्ष किरण भाऊ तळेले, जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे अविनाशजी पाटील, महमूद शेठ, आमचे लाडके नेते GS महाले साहेब, तालुका अध्यक्ष मोहन भाऊ माडी, आमचे तालुका उपाध्यक्ष घेतोय भोलाने साहेब, भोलाने, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश भाऊ कोडी, आमचे पत्रकार व महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ निकम, बंटी भाऊ शर्मा आणि आमचे शहराध्यक्ष बुधवडचे करण भाऊ गणपती आणि जमलेले सर्व बांधवांना भगिनींनो, यावेळेस तळो की सोडो ही लढाई आपल्याला 2024ची विधानसभासाठी आहे. आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अनिल भाऊ गंगतिरे, एक नवा चेहरा आणि नवीन नेतृत्व, राजसाहेबांच्या नेतृत्वात चालणारे, राजसाहेबांनी आतापर्यंत 140 आमदार आपल्याला महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिली. बाकीच्या पक्षामध्ये महाविकास आघाडी, महायुती याच्यामध्ये सगळे कोबड्या घेऊन आपल्या 3-3, 4-4 पक्ष एकत्र करून लढत आहेत. मोठे मोठे पक्ष आहेत तरी पण जिंकण्यासाठी आणि महायुती करतात, महाविकास आघाडी करतात नाही, त्यांना एका प्रकारचा भ्या आहे की आपण पडणार तर नाही, जिंकून येऊ की नाही अशी शंका आहे. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी आहे की 2009 ते 2024 पर्यंत स्वबळावर करणारी एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे की फक्त आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर असे प्रश्न तरुणांचे आहेत, मराठी मुलांचे आहेत. मराठी मुलांना रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जागा भरती होत नव्हत्या, तर राजसाहेबांच्या आवाजानुसार या महाराष्ट्रामध्ये भरती महाराष्ट्राचे सगळे मुलं तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. 2 लाख 65% 2 लाख आपले बंद केले. राजसाहेबांच्या आवाजावर मंच सैनिकांनी जागोजागी त्या न्याय देण्याचा प्रयत्न केला. भरपूर असे विषय असे आहे की राजसाहेबांच्या आवाजावर महाराष्ट्र हादरतो, कापतो. राजसाहेबांचं बाळासाहेबांचं नेतृत्व चालवणारे फक्त एकमेव असे ठाकरे साहेबांचे राजसाहेब ठाकरे आहे. त्याच्या व्यतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये एक चेहरा राहिला नाही. राजसाहेब ठाकरेंचाच आवाज आहे महाराष्ट्रामध्ये गुंजतो आहे, कानाकोपऱ्यात जातो आहे. आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते अनिल भाऊ गंगतिरे, निशाणी आहे रेल्वे इंजिनियरला आपण बहुमताने निवडून द्यावी हे आम्ही आग्रहाने विनंती करणार आहोत. बऱ्याच वेळेस आपण 5-5 वर्षे आपले जवळपास 35 ते 40 वर्ष नाथा भाऊ पासून आम्ही पाहतो आम्ही त्या विधानसभेत त्या तालुक्यातील लोक आहेत. 35 वर्ष झाले. एक साधा पाण्याचा प्रश्न संपत नाही आहे बोरवड तालुक्याचा. काय दिलगिरी व्यक्ती करायची आहे लोकांमध्ये. बाकीचे दुसरे नवीन आणि घराने शहीद चालू आहे. एक खडसेला निवडून दिलं की दुसरेच खडसे तयार आहे. पाटील आले, पाटलाचं कोण भरलं नाही, पुन्हा पाटील उभे राहिले. याच लोकांना आपण मतदानासाठी उभे आहेत. तुम्ही अभ्यास करा, या 30-35 वर्षाचा अभ्यास करा. एक चांगलं नेतृत्व आपल्याला सरकारच्या माध्यमातून आपल्याला गंगतिरेच्या माध्यमातून मिळाला आहे. एक आपल्याला एक नवीन चेहराही मिळाला आहे, एक जोश आपल्याला मिळाला आहे. तुमच्या बंधू भगिनींच्या वतीने मी त्यांना एकच सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे रेल्वे इंजिन आहे ते 100% धावण्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही सर्व रात्रंदिवस करू आणि आम्ही भाऊ गंगतिरे यांना निवडून आलो. एवढं करून थांबतो. आणखी बोलायचं आहे. धन्यवाद.